नमस्कार, मी डॉक्टर राहुल नाईक. मी एक मेंदूविकार तज्ज्ञ आहे, नाशिकमध्ये कार्यरत आहे. तर मी आज थोडक्यात बोलणार आहे की अपस्मार किंवा फिट्स आणि एपिलेप्सी या आजाराच्या उपचाराबद्दल. तर उपचार करण्याआधी सगळ्यात महत्वाचं असतं की कारण काय आहे. वेगळी वेगळी कारणं असतात कशामुळे व्यक्तीला फिट्स येतात आणि सारखे सारखे फिट येण्याची टेंडन्सी कशामुळे आहे. तर याचं कारण अनुवंशिक असू शकतं, याचं कारण मेंदूमध्ये कुठलं इन्फेक्शन असू शकतं, याचं कारण मेंदूला कुठली जखम झाली आहे मार लागल्यामुळे किंवा स्ट्रोक झाल्यामुळे, त्याच्यामुळे सारख्या सारख्या फिट्स येत आहेत असं असू शकतं. किंवा मिडियल टेम्पोरल स्क्लेरोसिस ज्याला आम्ही म्हणतो, मेंदूचा एक भाग असतो तो संकुचित पावला, आखडून गेलेला आहे, त्यामुळे सारखं सारखं फिट येण्याची टेंडन्सी असू शकते. तर प्रत्येक आजारासाठी वेगळे वेगळे उपचार आहेत. मेन उपचार जो असतो की आम्ही काही ड्रग्स देतो ज्याला अँटीसीझर मेडिकेशन म्हणतात, त्या औषधांनी फिट्सला दाबून ठेवण्यात येतं. हे गोळ्या वेगळ्या वेगळ्या फिट्ससाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या अवेलेबल आहेत, ज्याने की पूर्णपणे एपिलेप्सी जी आहे ती कंट्रोलमध्ये येऊ शकते. ज्या पेशंट्सला या गोळ्यांनी पूर्णपणे एपिलेप्सी कंट्रोलमध्ये येत नाही, गोळ्या खाऊन पण फिट्स येत आहेत, अशा पेशंट्स साठी काही स्पेशल ऑपरेशन्स असतात की जो संकुचित झालेला भाग आहे तो ऑपरेशनद्वारे काढून टाकून त्यांची गोळ्यांची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते. काही केसेसमध्ये काही इन्फेक्शन असतात जसं की न्यूरोसिस्टिक सर्कोसिस म्हणून, तर त्या जंतूला मारण्याची औषधे दिल्यानंतर पण एपिलेप्सी कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर असे बरेचसे उपचार अवेलेबल आहेत आजच्या जगामध्ये एपिलेप्सीच्या पेशंटसाठी. आणि जे समाजामध्ये स्टिग्मा आहे एपिलेप्सी बद्दल की कशामुळं होतं, ह्याला काही कंट्रोल आहे की नाही, तर याबद्दल घाबरण्याची काही आवश्यकता नाही. असे एपिलेप्सीचे जे पेशंट्स आहेत ते पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगू शकतात. बस काही बेसिक प्रिकॉशन असतात जे डॉक्टर तुम्हाला सांगून देतील, आणि काही मिनिमम गोळ्यांवरती तुमची एपिलेप्सी कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर असा काहीही कुणाला त्रास असेल तर त्यांनी लवकरात लवकर मेंदूविकार तज्ज्ञाचा भेट घेऊन औषधोपचार लवकरात लवकर सुरू करावा. धन्यवाद.